उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची सिद्ध जेम्स लॅब अँड ज्वेलर्सला सदिच्छा भेट. रत्नपरीक्षण सेवांची घेतली माहिती. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित. सोलापूर दिनांक 27 सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांनी शहरातील सराफ बाजार परिसरातील सिद्ध जेम्स लॅब अँड ज्वेलर्स या आस्थापनास सदिच्छा भेट देत तेथील आधुनिक रत्नपरीक्षण सुविधांची पाहणी केली. यावेळी रत्नपरीक्षक तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अभिषेक रंपुरे यांनी त्यांचे स्वागत करून आस्थापनाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. भेटीदरम्यान श्री अभिषेक रंपुरे यांनी उपमहापौर सौ देवकर यांना विविध मौल्यवान रत्नांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी, त्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच ग्राहकांना पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीची माहिती दिली. रत्नांची गुणवत्ता, शुद्धता आणि अस्सलपणा तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक उपकरणांचीही त्यांनी ओळख करून दिली. यावेळी श्री रंपुरे यांनी उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांचे गुलाबाचे रोप आणि ज्ञानाची देवता सरस्वतीची प्रतिमा भेट देऊन पुष्पगुच्छासह स्वागत केले. या सन्मानाबद्दल उपमहापौरांनी आनंद व्यक्त करत आस्थापनाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांनी सिद्ध जेम्स लॅब अँड ज्वेलर्स हे केवळ व्यावसायिक आस्थापन नसून ग्राहकांचा विश्वास जपणारे केंद्र असल्याचे सांगितले. स्थानिक उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दर्जेदार सेवा देणे ही सोलापूरच्या आर्थिक प्रगतीसाठी सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे शहराच्या विकासालाही चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी श्री अभिषेक रंपुरे यांनी उपमहापौरांच्या सदिच्छा भेटीबद्दल आभार व्यक्त केले. सामाजिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये संवाद वाढल्यास समाजहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक उद्योग, ग्राहकाभिमुख सेवा आणि सामाजिक संवाद यांना नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.